पुण्यातनं रुग्णालयात बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्या प्रकरणीच पुणे पोलिसांची टीम रुग्णालयात दाखल झालेली आहे। हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आयसीयूच्या बाजूलाच ही बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली होती। ती कुणी ठेवली याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, या संपूर्ण प्रकरणी आता पुणे पोलिसांची टीम रुग्णालयात पोहोचली आहे, नेमकी काय अधिकचे अपडेट्स हाती आलेत? आपण पाहतोय की काल ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जातोय। मात्र आता सकाळी पोलीस जे आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण मस्टरची तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आरोपी नक्की कसा आला किंवा याच्या आधी आरोपीचं काय बॅकग्राऊंड रुग्णालयामध्ये मिळतंय का याची आपण पाहतोय की माहिती जी आहे ती पोलिसांकडून जमा केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटलमधले सीसीटीव्ही जे आहेत ते सुद्धा तपासले जात आहेत। मात्र काल ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर पुणे पोलिसांची टीम तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती। मात्र सीसीटीव्हीमध्ये तो एका इलेक्ट्रिकल ओला बाईकवरून रुग्णालयामध्ये येताना दिसतोय की ज्याच्यापाशी बॅग होती आणि त्यानंतर पोलिसांना ज्यावेळेस ही घटना समजली त्यावेळेस पोलिसांनी नेऊन तो बॉम्ब निकामी केलेला होता। मात्र बॉम्ब सदृश व्यक्ती जो आहे तो वस्तू घेऊन व्यक्ती नक्की कसा आला याची तपासणी जी आहे चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। आपण पाहतोय की पुणे पोलिसांची एक टीम जी आहे संपूर्ण मस्टर तपासताना पाहायला मिळते। काल पुण्याचे पोलीस आयुक्त सुद्धा तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते। मात्र अनुचित प्रकार जो आहे तो टळला असंच म्हणावं लागेल, कारण याच रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरती अतिदक्षता विभागाच्या बाजूला पुरुष स्वच्छता गृहामध्ये त्यांना ही वस्तू जी आहे ती ठेवलेली होती। मात्र त्यानंतर तातडीने ही वस्तू बाहेरच्या मैदानामध्ये नेण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की सकाळी पोलीस जे आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी त्याचं रुग्णालयामध्ये काय माहिती मिळते का याची खातरजमा करताना पाहायला मिळत आहे। रुग्णालय प्रशासनाकडून त्याची माहिती घेतली जाते। मात्र एटीएसचं रात्री एक पथक जे आहे ते सुद्धा रुग्णालयामध्ये आलेलं होतं, त्यांनी सुद्धा या रुग्णालयामध्ये येऊन तपासणी केलेली होती। मात्र आता आरोपीचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण पाहतोय की पुणे पोलीस जो आहे ते तपास करताना पाहायला मिळतात आणि रुग्णालयामध्ये पोलिसांची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि रुग्णालय प्रशासनाची आपण पाहतोय की ठिकाणी चौकशी आहे। नक्कीच नेमकं काय हाती लागतंय पुणे पोलिसांच्या टीमच्या अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद प्रदीप।